नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर स्नेहल निर्मळ सरोदे. आपण भेट देणार आहोत भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक प्राणी संग्रहालयांपैकी एक म्हैसूरचे श्री चामराजेंद्र प्राणी संग्रहालय. हे सुंदर झू कर्नाटक राज्यातील म्हैसूर या ऐतिहासिक शहरात वसलेले आहे. या प्राणी संग्रहालयाची स्थापना 1892 साली म्हैसूरचे महाराज चामराजेंद्र वाडियार यांनी केली. सुरुवातीला हे फक्त राजघराण्यासाठी होते, परंतु नंतर ते सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. 1909 साली या उद्यानाला अधिकृतपणे श्री चामराजेंद्र झूलॉजिकल गार्डन्स असे नाव देण्यात आले. आज हे सुमारे 157 एकर परिसरात पसरलेले असून भारतातील सर्वात चांगल्या प्रकारे व्यवस्थापित झू पैकी एक मानले जाते. येथे 150 पेक्षा जास्त प्रजातींचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात. येथील मुख्य आकर्षणे म्हणजे सिंह, वाघ, हत्ती, जिराफ, झेब्रा, गेंडा, विविध रंगबिरंगी पक्षी. प्राण्यांसाठी मोठी, स्वच्छ आणि नैसर्गिक वातावरणासारखी निवासस्थाने तयार करण्यात आली आहे. हे झू केवळ मनोरंजनासाठी नाही तर प्राणी संवर्धनासाठीही प्रसिद्ध आहे. येथे दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण केले जाते आणि पर्यावरण जनजागृतीसाठी शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. प्रेक्षकांसाठी बॅटरी वाहन सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसर सहज पाहता येतो. हे झू प्रसिद्ध म्हैसूर पॅलेस जवळच आहे, म्हणून म्हैसूरला भेट दिल्यास ही दोन्ही ठिकाणे नक्की पाहावी. भेट देण्यासाठी सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत खुले असते व मंगळवारी बंद असते. कुटुंब व मुलांसाठी उत्तम पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. जर तुम्हाला प्राणी, निसर्ग आणि इतिहास यांची आवड असेल तर म्हैसूरचे श्री चामराजेंद्र झूलॉजिकल गार्डन्स हे नक्कीच भेट देण्यासारखे ठिकाण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.